लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्य आणि जीवा गच्चीवर टेरेसवर असतात आणि तेव्हा काव्य म्हणत असतेस का केलंस तू असं. मला माझ्या नावापुढे देशमुख आडनाव लावलं, पण मला तुझं नाव हवं होतं नवरा म्हणून. मी स्वप्न बघितली होती देशमुखांची सून होण्याची, पण मला तुझी बायको व्हायचं होतं. मला काव्य जीवा देशमुख व्हायचं होतं. माझं लग्न तर झालं देशमुखामध्ये, पण माझ्या नावापुढे तुझं नाव नाही. का केलंस असं तू? का केलंस? का वागलास असं? त्यावर आता इथे जीवा बोलत असतो, तू एक वेळा ह्या सगळ्या गोष्टींच्या जागी मला ठेवून बघ. आता तू जिथं उभी आहेस ना त्यावेळेस मी तिथे उभी होतं. अगं तू सुरुवात केलीस. का केलंस तू लग्न? का तू पारदादासोबत लग्न केलंस तेव्हा तू नकार देऊ शकली असतीस ना. हे छातीवर कोरलेलं तुझं नाव, ह्या डोक्यात ह्या मनात तुझ्या असणाऱ्या आठवणी घेऊन फिरणार आम्ही, वेड्यासारखं तुझ्यावर प्रेम करणार आम्ही. आत्ता तू हे सगळं बोलतीस, त्यावेळेस बोलली असतीस तर ही वेळ आपल्यावर आली नसती. हे सगळं तुझ्यामुळे झालंय ही गोष्ट तुला समजत नाही का? हे सगळं जीवा काव्याला बोलत असतो आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, पण मी लग्न झाल्यापासून कितीतरी वेळा तुला सांगितले, चल आपलं प्रेम घरच्यांना सांगूयात, पण तू तयारच नाहीयेस. मग आता जी व्यक्ती माझ्यावर प्रेम करते, जी व्यक्ती मला जीव लावते, त्या व्यक्तीला स्वीकारणं मला गरजेचं आहे का? पण मी सुद्धा आता ठरवले, मी नाही या गोष्टीमध्ये अडकून राहणार. मी सुद्धा आता हे सगळं काही विसरून पुढे जाण्याचं ठरवले आणि ह्या आठवणी पुसून टाकण्याचं सुद्धा ठरवले. त्यावर जीवा म्हणत असतो, तुला जमणार आहे हे सगळं? हो जमेल ना, का नाही जमणार? मी प्रयत्न करेल, जमेल मला. मी ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुणाला तरी फसवते आणि जर तुला हे मान्यच करायचं नसेल तर मी हे तुला मुक्त करते आणि आजपासून फक्त आणि फक्त तू माझ्या ताईचाच नवरा असणार आहेस. आपलं असणारं प्रेम, आपल्या सगळ्या आठवणी मी पुसून टाकण्याचा काम करणार आहे. बाद झालं आता, हे सगळं मला संपवायचंय. आता मला माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचंय. आता मी ह्या असल्या गोष्टीमध्ये पडून राहणार नाही. आणि थँक्यू तू माझं अस्तित्व मिटवल्याबद्दल आणि मला प्रेम काय असतं आणि काय असू नये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्याबद्दल. असं म्हणूनच आता काव्या त्याच्यासमोर हात जोडत असते आणि काव्याने त्याच्यासमोर हात जोडल्याच्या नंतर मात्र ती तिथून निघून जाण्याचं काम करत असते. पण जाता जाता आता मात्र जीवाला एक सांगत असते, तू तुझ्या आयुष्यात खुश आहेस, तुझा संसार चांगला चाललाय आणि तू नंदिनी ताईसोबत सुद्धा सगळं काही स्वीकारलेलं आहेस, त्यामुळे तुझं आयुष्य तुला मुबारक. असं म्हणूनच ती तिथून जात असते. ती गेलेल्या नजरेला पाठमोरा जो जीवा आहे तो गेलेल्या पाठमोऱ्या काव्यालाच पाहत. काव्या मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा बोलू शकते आणि काव्या खरंच संपवेल का, कारण हा प्रश्न त्याला पडलेला असतो. इकडे मात्र मानिनी आणि तासोबतच आता नंदिनी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन पोहोचलेल्या असतात. पूजासाठी त्यांनी सामान घेतलेलं असतं. तेवढ्यातच तिला एक मुलगी तिथे भेटते आणि तुम्ही मला ओळखलं का? तेव्हा तिला आठवतं ही मुलगी तिच्याकडे आश्रमामध्ये न्याय मागायला आली होती आणि त्यासोबत ज्या मुलासोबत तिचं लग्न झालेलं आहे त्याच्यापासून तिला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं म्हणून घटस्फोट मागायला आली होती. आणि तेव्हा मात्र ती तिला म्हणत असते, हो मला आठवलं, कशी आहेस तू? तेव्हा ती बोलत असते, खरंच तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात. नको असलेल्या नात्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा ते नातं न स्वीकारलेलं बरं आणि त्याला मी मोकळं केलं आणि आता मी खूपच आनंदी आहे. तुझ्या मदतीमुळे मी खरंच हे नातं संपवलं आणि त्याच्यापासून घटस्फोट घेतला. ह्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि त्यासोबतच आता जर एकमेकांसोबत राहायचंच नसेल तर घटस्फोट दिलेला बरा ना, असं म्हणूनच आता मात्र नंदिनीला तिचं बोलणं थोडंसं विचार करायला भाग पाडत असतं. आणि तेव्हा आता आम्ही मस्त मोबाईलवर कधी कधी आठवण आली किंवा काही गरज असली एकमेकांना तर बोलतो, त्याचबरोबर मेसेजेस सुद्धा करतो. पण नको असलेल्या नात्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा ते नातं संपवलेलं कधीही चांगलं, असंच ती आता नंदिनीला बोलत असते. तेव्हा मात्र नंदिनीच्या मनामध्ये अनेक विचारांचं काहूर इथे माजलेलं असतं, कारण तिचं आणि जीवाचं नातं अगदीच तशा वळणावर जाऊन पोहोचलेलं असतं. तिच्या परीने ती जीवासोबत व्यवस्थित राहण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा, नातं निभावण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तिला पाहिजे तेवढे एफर्ट्स त्यामध्ये मिळत नसतात किंवा जीवाकडून कुठल्याच पॉझिटिव्ह वाईब सुद्धा मिळत नसतात. आता जेव्हा काव्या इथे
जीवाला हे सगळं काही बोलून आलेली असते तेव्हा मात्र ती चालत चालत तिच्या खोलीमध्ये येते. खोलीमध्ये आल्याच्या नंतर दरवाजा बंद करते आणि तिच्या खोलीमध्ये ती असते. आता इथे जीवासोबतच्या ज्या आठवणी आहेत त्या ती पाहत असते एक एक करून, कारण त्या दिवशी तर सगळ्या बऱ्याच आठवणी जाळलेल्या असतात, पण तिच्याकडे ते पेंडंट असतं, त्यासोबतच फोटो सुद्धा असतो. इथे मात्र काव्या खोलीमध्ये येऊन प्रचंड स्वतःला त्रास करून घेत असते, खूप रडत असते आणि रडण्याच्या याच्यामध्ये ते पेंडंट सुद्धा ती इथे पाहत असते आणि त्यासोबतच दोघांचं असलेलं एकमेकावरचं प्रेम तिला आठवत असतं. हे सगळं का आणि कशामुळे झालं, जीवा तर ह्या सगळ्या गोष्टीला मलाच जबाबदार मानत आहे. आता मात्र इथे ती तिच्या मोबाईलमध्ये असलेले जीवाचे काही फोटोज काढत असते आणि ते फोटोज घेऊन तिथे सगळे काही पाहण्याचं काम करत असते. पेंडंट हातामध्ये घेऊन त्या पेंडंटमध्ये दोघांचा फोटो असतो आणि तो फोटो सुद्धा ती इथे पाहत असते. त्यासोबतच डायरी असते, वॉलेटमध्ये त्याचा एक छोटासा पासपोर्ट साईज सुद्धा फोटो असतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे काव्या पाहत असते. तर आता मात्र जेव्हा जीवा खाली जातो आणि त्याला सुद्धा तेवढाच त्रास होत असतो. ज्या ठिकाणी काव्याचं नाव कोरलं गेलं होतं तेव्हा तो किती आनंदाचा क्षण होता. त्यासोबतच बर्थडेच्या वेळेस सुद्धा 1 वर्ष झालं आणि तेव्हा सुद्धा आम्ही दोघं किती हॅपी होतो, किती आनंदात होतो. प्रत्येक क्षण इथं जीवाला काव्याबरोबर घालवलेला आठवत होता आणि तो प्रत्येक क्षण आठवून मात्र त्याला खूप जास्त त्रास होत होता, खूप जास्त त्याला रडायला सुद्धा येत होतं. सेम परिस्थिती इकडे काव्याची सुद्धा होते. आज मात्र काव्याने नातं संपवल्याची गोष्ट बोलता क्षणी इथे जीवाला एवढा त्रास होत होता. आतापर्यंत काव्या तर खूप काही गोष्टी इथे त्याच्याशी बोलण्याचं आणि आपलं नातं काय आहे हे तू सगळ्यांना सांग म्हणून त्याच्या मागे लागणारी काव्या आज मात्र जेव्हा तिच्या नावाचा टॅटू इथे त्याने जाळला तेव्हाच मात्र इथे तिनं ठरवलं नाही, आता काही जरी झालं तरी सुद्धा हे नातं ठेवायचं नाही, हे नातं संपवायचं असाच तिने इथे विचार केलेला असतो. आणि त्यामुळेच तिनं आता इथे जीवाला सांगितलेलं असतं की तू माझं नाव नाही, माझं टॅटू नाही तर माझं अस्तित्व मिटवलेलं आहेस आणि प्रेम सुद्धा संपवलेलं आहेस, म्हणून माझ्याकडून सुद्धा मी हे नातं इथे संपवते आणि माझ्या आयुष्यामध्ये मी इथे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आठवूनच आता जीवाला त्रास होत असतो. ते एकच शेवटची आठवण, ते एकच त्या काचेच्या बॉक्समध्ये दोघांच्या त्यांनी हँडहोल्ड केलेलं असतं ते इथे असतं आणि त्यामुळे तो त्यालाच पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता इकडे सुद्धा काव्या जीवाची एक एक आठवण मिटवण्याचं, संपवण्याचं आणि त्याच्या आठवणीतून बाहेर येण्याचं ती इथे काम करत असते. काही जरी झालं तरी तिला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच पाहिजे नव्हत्या, कारण हे सगळं ह्या पद्धतीने होत असतं आणि तिला हे सगळं काही इथे नको होतं. म्हणूनच आता इथे मात्र दोघं सुद्धा एकमेकांच्या आठवणीत रडत असतात आणि एकमेकांच्या आठवणी पुसून टाकण्याचं ते आता शेवटचा हा त्यांचा इथे प्रयत्न सुरू असतो. तर आता मात्र प्रेक्षकांनो ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तर इथे झालेल्याच असतात, पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा काव्याने मूव्ह ऑन केलेलं असतं. तर आता पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. काव्या इथे मस्त गॉगल वगैरे लावून संध्याकाळच्या वेळेला छान अभ्यास करत बसलेली असते. तेवढ्यातच आता पार्थ ऑफिसमधून आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे वा आज चुक्क तुम्ही अभ्यास करत आहात म्हणजे. तेव्हा त्या काव्या म्हणत असते, म्हणजे काय, आता मी पुढे जायचं ठरवले, मागचं सगळं विसरून मूव्ह ऑन करायचं ठरवले आणि मी आता अभ्यास करायचं ठरवले, असं का पाहताय. आणि तेव्हा मात्र मागच्या कुठल्या गोष्टी यांनी विसरायच्या ठरवल्यात, असं काय होतं यांच्या आयुष्यात की हे असं बोलत आहेत. तेव्हा मात्र पार्थ काव्या असं बोलली तिच्याकडे अगदीच भरलेल्या नजरेने पाहत असतो. त्याला इथे समजत नसतं की ही अशी नेमकी का बोललेली आहे, कशामुळे बोललेली आहे म्हणून. आणि तो मात्र इथे आता तिच्याकडे ह्या सगळं बोलल्याच्या नंतर पाहतच असतो. तर आता प्रेक्षकांनो काव्याने तर आता इथे पुढे जाण्याचं, करिअरकडे लक्ष देण्याचं काम केलेलं असतं, जे आहे ते इथे स्वीकारण्याचं सुद्धा इथे तिने काम केलेलं असतं. पण आता दुसरीकडे मात्र नंदिनी जेव्हा खोलीत येते, खोलीत आल्याच्या नंतर जीवा हा झोपलेला असतो आणि तिने कबड उघडल्याच्या नंतर मात्र जी काही काव्या आणि जीवाची शेवटची आठवण आहे ती सुद्धा इथे तुटलेली असते आणि कपाट उघडल्याच्या नंतर ती खाली पडते आणि त्याचा आवाज येतो आणि ती आठवण सुद्धा तुटते. त्या आवाजाने मात्र जीवा लगेचच उठतो, धावतच त्याच्याकडे जातो आणि इथे आता नंदिनी बोलत असते, तुम्ही राहू द्या ना, मी उचलते प्लीज, तुम्ही ठेवा ना. तेव्हा मात्र जीवा आता तिच्यावर प्रचंड ओरडण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो,
म्हणतो ही आमच्या दोघांच्या प्रेमाची शेवटची आठवण होती आणि तुझ्यामुळे आमची शेवटची आठवण सुद्धा तुटलेली आहे. म्हणजेच आता ही गोष्ट तर इथे स्पष्ट झालेली असते की अजून सुद्धा जीवाचं त्या मुलीवर तेवढंच प्रेम आहे आणि जीवा त्या मुलीला विसरलेला नाहीये. मग आता मात्र नंदिनी पुढे काय निर्णय घेते हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो, कारण जीवा अशा पद्धतीने बोलेल हे तिला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.